भलं, आपलं घर भलं आणि घरातील माणसं बरं. स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता, पण त्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. एक दिवस ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, से एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज एज्युकेटेड वुमन फर्स्ट. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडून देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. सुरू झाला माझा अभ्यास. बे के बे, बेदून चार, बेत्रिक्सा, काना, उकार, मात्रा, वेलांटी, हाच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म? मी शाळेत जात असताना चिखल फेकलं तरी मी सहन केलं, शेण मारलं तरी मी सहन केलं, पण माझ्या सहनशक्तीचा आता अंत झाला होता. एक दिवस मी शाळेत जात असताना एक भटीक माझ्यासमोर म्हणतो कसा, ए टवळे, कुठं निघालीस? तू आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की ती शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही ज्योतिराव फुले यांची पत्नी होते. अशी घेतले सन्नगण कानाखाली वाजवली आणि सुनावलं, आज आलायस तर फक्त थोबाड फुटलंय, जर पुन्हा आलास तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू दे, ती नेहमीच हे सहन करत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं, त्याच्यात तिचा काय दोष? तिचा काय? इंग्रजांनी सतीप्रथावर बंदी आणली, त्याच्यात आमच्या 18 शाळा झाल्या. सतीप्रथा, केशवर या सर्वांवर आम्ही मात केली. यातच आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलालाच म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. जे दूर धावण्यानं आमचं अंगण कसं भरून जायचं, त्याला शिकवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. पुण्यात त्याची साथ पसरली होती. लोक काका गाठ येऊन धडाधड मरू लागले होते. मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना, पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो एक ना एक दिवस आम्हालाही होणार होता. पण आम्ही जगलो या समाजासाठीच ना. जर समाजासाठी मरण पत्करावं लागलं तर मरणा, तुझं स्वागत आहे. मी सावित्री आईची सावित्री माई झाले, सावित्री आईची सावित्री आई झाले, सावित्री आईची सावित्रीबाई झाले, सावित्रीबाई झाले. म्हणून मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणूनच मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.